एक माध्यम आहे आणि ते माध्यम आपण सर्वांनी निश्चितच सर्वांनी विनंती करतोय की आपण मोबाईल टॉर्च ऑन करायचे आहेत आणि या मोबाईल टॉर्चच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या या लाडक्या खेळाडूंचं अर्थात साऱ्या भारतवासियांच्या मनामध्ये ज्यांचं एक उच्च स्थान आहे अशा शफाली वर्मा आणि जमीमा यांचं या ठिकाणी या मैदानामध्ये आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत मंडळी। शेफाली वर्मा म्हटल्यानंतर T20 क्रिकेटमध्ये षटकारांची राणी, चौकार आणि षटकारांची राणी, तर तेवढीच तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी जेमिमा रॉड्रिक्स जाणली जाते आणि ती सध्या आपल्या या क्रीडा नगरीमध्ये तिचं आगमन होत आहे। स्वागत करूया जेमिमा रॉड्रिक्स, जिने पहिल्यांदा नॅशनल क्रिकेट साईडमध्ये 2018 मध्ये पदार्पण केलं, तर दुसऱ्या बाजूला शेफाली वर्मा ही देखील एक मोठी खेळाडू आहे आणि 2021 मध्ये इंग्लंड विरुद्ध तिने देखील भारतीय संघामध्ये पदार्पण केलं। अशा नामांकित दोन्ही महिला क्रिकेटपटू सध्या या क्रीडा नगरीमध्ये या तलवार क्रीडांगणामध्ये जे उपस्थित होत आहेत त्यांचं सहर्ष स्वागत। निश्चितच या दोन्ही नामवंत खेळाडूंना अर्थात आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या या खेळाडूंचं या ठिकाणी स्वागत केले। एकदा जोरदार टाळ्या संपूर्ण मैदानामधून तुम्हा सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी झाल्या पाहिजेत शफालीसाठी आणि त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या लाडकी खेळाडू जमीमा यांच्यासाठी आणि त्यांचं यथोचित स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो रायगड जिल्हा लेदर क्रिकेट अध्यक्षा सन्माननीय आदित्यताई दळवी यांना की आपल्या शुभ हस्ते आपण आपल्या सर्वांची लाडकी स्टार अर्थात शफाली वर्मा यांचं यथोचित स्वागत या निमित्ताने करायचं आहे। सन्माननीय आदित्यताई दळवी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं यथोचित स्वागत या ठिकाणी करायचं आहे। शेफाली वर्मा सगळ्यात कमी वयामध्ये आपण पाहतोय जिने पदार्पण केलं भारतीय क्रिकेट संघामध्ये, तिन्ही फॉर्मॅटमध्ये सगळ्यात कमी वयामध्ये पदार्पण करणारी ही खेळाडू आहे आणि तिचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय। 8 ऑक्टोबर 2022 मध्ये सगळ्यात कमी वयामध्ये तिने पदार्पण केले। 1000 धावा T20 इंटरनॅशनल मध्ये कंप्लीट करणारी देखील खेळाडू अतिशय कमी वयामध्ये तीच ठरली आणि तो षटकार नेहमीच आठवणीत राहतो 2020च्या ICC विमेन्स T20 वर्ल्ड कप मधला। आणि नक्कीच हे सांगायला अभिमान वाटतोय, आनंद वाटतोय आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित जमीमा रॉड्रिक्स आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय जुईली दळवी जुईकर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण जमीमा रॉड्रिक्स यांचं देखील या ठिकाणी स्वागत करायचं आहे। दोन्ही नामवंत आंतरराष्ट्रीय ख्यातीची आंतरराष्ट्रीय कीर्ती असलेले हे दोन्ही खेळाडू या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। जेमिमा रॉड्रिक्स भांडूपची मुलगी, ज्या मुलीने भारतीय महिला क्रिकेट टीमचे द्वार ठोठावलेत आणि खऱ्या अर्थाने एशियन गेम्स आणि एशिया कप मध्ये भारतीय विनिंग टीम मध्ये प्रतिनिधित्व जेमिमा रॉड्रिक्सने केलेलं आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी व्यवस्थापक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील यथोचित स्वागत या निमित्तानं होत आहे। अर्थात सन्माननीय सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय यश जिंदाल साहेब यांच्या माध्यमातून आणि आमदार साहेबांच्या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी सन्माननीय व्यवस्थापक साहेब उपस्थित झाले आहेत। त्याचप्रमाणे आपण सर्वांचे लाडके दोन्ही खेळाडू या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आणि त्यांचं देखील यथोचित स्वागत सन्माननीय दमदार आमदार साहेबांच्या शुभ हस्ते या निमित्तानं केलं जात आहे। या प्रसंगी सन्माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून या भव्य दिव्य आयोजनाची विषयी अर्थात या लीग विषयीचं हे सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी या दोन्ही खेळाडूंचं अर्थात आपण सर्वांच्या लाडक्या खेळाडूंचं या ठिकाणी यथोचित स्वागत होत आहे। मी पुन्हा एकदा विनंती करेन की निश्चितच जोरदार टाळ्यांच्या वतीने आपलं अलिबागकरांचं रायगडवासियांचं प्रेम आपण सर्वांनी व्यक्त करूया। शेफाली वर्मा सध्या आपल्या स्क्रीनवर आहे, तिचा सन्मान होतो आणि ही रोहतक हरियाणाची आहे। मला हिला पाहिल्यानंतर तो डायलॉग नक्कीच आठवतो, हमारी छोरिया क्या छोरों से कम है के।
तिथे आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहे आणि तिचा सन्मान केला जातो आमच्या मुख्य व्यासपीठावर दमदार आमदार सन्माननीय महेंद्र शेठ यांच्या उपस्थितीमध्ये. आणि आता खेळाला सुरुवात करावी अशी विनंती देखील होते. तत्पूर्वी फक्त की ही दंगल करणारे अर्थात